बातमी समोर येते। हेक्टरी 8,500 रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे। फार्मर आयडी ई-केवायसी मुळे मात्र अनुदान जमा होण्यास विलंब होतोय। अनेक शेतकरी सरकारच्या मदतीपासून अद्याप सुद्धा वंचित आहेत। सरकारची मदत ही 2 ते 3 टप्प्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय। शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती गेले काही दिवस झाले या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नाही। जर तुमच्या देखील खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल आणि तुम्ही देखील पीक विमा, नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की आता सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सांगितले आहे आणि ती कामे तुम्ही केली की लगेच तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल किंवा तुमच्या खात्यावरती कमी रक्कम या ठिकाणी जमा झाली असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। फक्त सरकारने जे काम या ठिकाणी करायला सांगितले आहेत ते कामे तुम्हाला करावे लागणार आहेत आणि ते कामे केली की लगेच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होतील। त्याचबरोबर आता काही जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर काल बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यानंतर आता आज देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। उद्या देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। तर आता आज कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं तर येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होतील। आता सविस्तर यादी मी दाखवणार आहे आणि त्याचबरोबर आता सरकारने शेतकऱ्यांना कोणती कामे करायला सांगितले आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर तुमच्या खात्यावरती अद्याप देखील या ठिकाणी 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल आणि तुम्ही देखील अशी प्रतीक्षा करत असाल की नुकसान भरपाईची रक्कम कधी जमा होणार, पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार, रब्बी अनुदानाचे पैसे आमच्या खात्यावरती कधी जमा होणार, अशी तुम्ही देखील प्रतीक्षा करत असाल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता सुरुवातीला या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहोत। तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण बघणारच आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर आता लवकरात लवकर पैसे मिळवण्यासाठी देखील काय करावे लागणार आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम या ठिकाणी कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता आपण प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत, त्यासाठी आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तर आता सुरुवातीलाच या ठिकाणी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जर तुम्ही जालना जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी देखील या ठिकाणी खुश खबरच म्हणावे लागेल। आता या ठिकाणी पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी आहे। 43% अतृष्टीचे अनुदान वाटप, जिल्ह्यातील 6,29,651 लाभार्थी शेतकरी म्हणजेच या ठिकाणी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 461 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आला होता नुकसान भरपाई पोटी आणि त्यापैकी आतापर्यंत या ठिकाणी साधारणतः 185 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला असून अजून या ठिकाणी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। जालना जिल्ह्यातील साधारणतः 6,29,651 शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये आली असून आतापर्यंत 43% शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले असून अजून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी आपल्याला अकोला बघायला मिळत आहे। आता अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होत आहे आणि नुकसान भरपाईच्या रकमेसोबत आता रब्बी अनुदान देखील या ठिकाणी जमा होत आहे। एकंदरीत जर या ठिकाणी बघायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी
31,000 कोटींचा पॅकेज जाहीर केलं होतं, म्हणजेच की सरकारने 31,000 कोटींचा पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाचे पैसे आणि पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येईल असं आश्वासन सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलं होतं आणि त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असून येत्या 5 ते 10 दिवसांमध्ये पीक विम्याचे देखील पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर अकोला जिल्ह्यातील साधारणतः 3,56,000 शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून रब्बी अनुदानाकरिता 323 कोटी रुपयांचा निधी हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता अकोला देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता पुढचा जिल्हा या ठिकाणी आपल्याला धाराशिव पाहायला मिळत आहे। आता धाराशिव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। या ठिकाणी पाहू शकता पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याला बघायला मिळत आहे। या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या। ई-KYC पोर्टल बंद, जिल्ह्यातील लाखावर शेतकरी मदतीपासून वंचित, 1 लाखावरती शेतकरी मदतीपासून वंचित या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याची अपडेट आहे। आपण प्रत्येक जिल्ह्याची अपडेट पाहत आहोत, तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे बघणारच आहोत, त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। आता धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर बऱ्याच शेतकऱ्यांकडे या ठिकाणी फार्मर आयडी नाही आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही तर अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या लाभासाठी, अनुदानाच्या लाभासाठी आणि पीक विम्याच्या लाभासाठी सरकारने फार्मर आयडी काढण्याचे आव्हान केले होते। जर फार्मर आयडी नसेल तर ई-KYC केली तर या ठिकाणी चालणार आहे, म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना ई-KYC करण्याचे देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले होते। आता बघा एकंदरीत जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी आतापर्यंत 315 कोटी रुपयांचा निधी हा या ठिकाणी जमा करण्यामध्ये आला आहे। सरकारच्या माध्यमातून 577 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला होता, तर यापैकी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत 315 कोटी रुपयांचा निधी हा जमा झाला असून अजून या ठिकाणी बरीच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणे बाकी असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच की धाराशिव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही। सरकारच्या माध्यमातून 577 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला होता आणि त्यानुसार हा निधी आता धाराशिव जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळत आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता पुढचा जिल्हा जर बघायला गेला तर या ठिकाणी आपल्याला परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी बघायला मिळत आहे। या ठिकाणी पेपरची बातमी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। शेतकऱ्यांसाठी दिलासा, जिल्ह्याला 495 कोटी रुपयांचा निधी मंजूर, रब्बी हंगामातील बियाणांसाठी हेक्टरी 10,000 रुपये मदत, प्रशासनाकडून कामे सुरू, अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली असून आता रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत आणि रब्बी अनुदानाकरिता सरकारच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 495 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला होता आणि त्यानुसार परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलो, जिंतूर, पाथरी, मानवत, सोनपेठ, त्यानंतर शेतकरी मित्रांनो गंगाखेड, पालम आणि पूर्णा अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता परभणी देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता बघा आज तुमच्या खात्यावरती पैसे जर जमा झाले नाही तर उद्या होतील, जर उद्या झाले नाही तर परवा दिवशी होतील, कारण की साधारणतः अजून 10 दिवस या ठिकाणी पैशांचे वाटप होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आणि त्याचबरोबर आता सरकारने या ठिकाणी नुकसान भरपाईच्या लाभासाठी, पीक विम्याच्या लाभासाठी आणि रब्बी अनुदानाच्या लाभासाठी काही कामे करण्याच्या ठिकाणी सांगितले आहे आणि तुमच्या खात्यावरती जर 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका। सरकारने सांगितलेली कामे फक्त या ठिकाणी पूर्ण करा आणि कोणती कामे करायची मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे। आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईसाठी 918 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला होता आणि नुकसान भरपाईची रक्कम देखील या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे। पुन्हा एकदा सांगत आहे, लक्षपूर्वक पाहत चला। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी 918 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला, तर रब्बी अनुदानासाठी या ठिकाणी 495 कोटी रुपयांचा निधी हा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर झाला आहे। अशा पद्धतीने साधारणतः 1500 कोटी रुपयांचा निधी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती
वर्ग करण्यामध्ये येत असल्यामुळे आता या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता पुढचा जिल्हा या ठिकाणी नाशिक आहे। नाशिक देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, 2.5 लाख शेतकऱ्यांना मदत, 183 कोटी रुपये खात्यावरती जमा। सप्टेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, त्याकरिता सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यामध्ये आला असून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 183 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा झाला असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आता नुकसान भरपाई सोबत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे देखील पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता नुकसान भरपाईची रक्कम बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली असून आता रब्बी अनुदानाचे देखील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहेत। नाशिक देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। शेतकऱ्यांच्या खात्यावरती निधी वितरित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचं या ठिकाणी प्रशासनाने या ठिकाणी स्पष्ट केले असल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा जर बघायला गेला तर या ठिकाणी आता हिंगोली देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी बघायला मिळत आहे। हिंगोली देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे बघायला मिळत आहे। आता हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। त्यानंतर वसमत तालुका आहे, त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी हिंगोली तालुका असेल, त्याचबरोबर कळमनुरी तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतर या ठिकाणी सेनगाव असेल, त्यानंतर या ठिकाणी जर विचार केला तर आता हिंगोली जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे। तर डीबीटच्या माध्यमातून ही रक्कम जमा होत असल्यामुळे आता हिंगोली देखील म्हणजेच की हिंगोली जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे। आता पुन्हा एकदा नावे सांगत आहे, लक्षपूर्वक पाहत चला। हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ असेल, त्यानंतर वसमत, त्याचबरोबर हिंगोली, त्यानंतर या ठिकाणी कळमनुरी आणि सेनगाव अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता हिंगोली देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आपल्याला वर्धा पाहायला मिळत आहे। आता वर्धा देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। या ठिकाणी पाहू शकता, पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती 142 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वितरित करण्यामध्ये येत आहे। यामध्ये वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, आष्टी, कारंजा, हिंगणघाट, समुद्रपूर अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत असल्यामुळे आता वर्धा देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की नुकसान भरपाईच्या लाभासाठी, पीक विम्याच्या लाभासाठी आणि रब्बी अनुदानाच्या लाभासाठी आता कोणती कामे करावी? तर आता फक्त लक्षपूर्वक पाहत चला। जर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर आता तुम्हाला काही कामे करावी लागणार आहेत। आता कोणती कामे करायची ते बघूयात। फक्त राहिलेला व्हिडिओ लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक बघत चला। तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती गेले काही दिवस झालं पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे। नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत असून आता लवकरच पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। परंतु आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई पण जमा झाली नाही आणि रब्बी अनुदानाचे देखील पैसे या ठिकाणी जमा झाले नाहीत। तर अशा शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे ते देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी पाहू शकता, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा झाले नाहीत। तर अशा शेतकऱ्यांना आता काही महत्त्वाचे कामे करण्याचे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे। आता तुमच्या अनुदानाची स्थिती काय आहे त्यावरून तुम्हाला काही कामे करणे या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे। आता बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे, तर तुमचे जर या ठिकाणी पेमेंट रिजेक्ट झाले असेल तर तुम्हाला काय करावे लागणार आणि तुमचे पेमेंट रिजेक्ट कोणत्या कारणामुळे झाले आहे ते देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। या ठिकाणी पाहू शकता, पेमेंट रिजेक्ट झाले असेल तर बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे, तर आधार सेंडिंग किंवा ई-KYC पूर्ण नसल्यामुळे तुमचे पेमेंट या ठिकाणी नामंजूर देखील झाले असू शकते। तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर अशा वेळी बँकेमध्ये जाऊन आधार सेंडिंग व आधार मॅपिंग पूर्ण करून तुम्हाला ई-KYC त्वरित करावे लागणार आहे। हे काम केल्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। त्यानंतर बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे, तर आता बऱ्याच शेतकऱ्यांचं काय झालं आहे, तर त्यांचं जे फार्मर आयडी आहे किंवा त्यांचं या ठिकाणी आधार कार्डवरचं नाव आहे, तर या नावामध्ये आपल्याला तफावत बघायला मिळत आहे। म्हणजेच की आधार कार्डवरील नाव आणि फार्म आयडी वरील जे नाव आहे ते या ठिकाणी जुळत नाही। आता बघा, नावांमध्ये तफावत असल्यास आधार कार्ड व फार्म आयडीची जी छायांकित प्रत आहे
ती पालक अधिकारी किंवा तलाठी यांच्याकडे जमा करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे। जर तुमच्या खात्यावरती अनुदानाचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल आणि त्या ठिकाणी तुमच्या फार्मर आयडी वरचं नाव आणि आधार कार्ड वरचं नाव जर त्या ठिकाणी जुळत नसेल तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, नावामध्ये तफावत असल्यास आधार कार्ड व फार्मर आयडीची छायांकित प्रत पालक अधिकारी किंवा तलाठी यांच्याकडे जमा करण्याच्या ठिकाणी सांगितले आहे। हे देखील काम करणं अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता, आता पेमेंट सक्सेसफुल या ठिकाणी झालं असलं तरी तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील, म्हणजेच की याचा अर्थ पेमेंट जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे, पण या ठिकाणी आपले जे आधार कार्ड आहे ते म्हणजेच की तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे, या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुल पण जमा नाही, याचा अर्थ पेमेंट जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आपले जे आधार कार्ड म्हणजेच की लिंक असलेले जे बँक खाते आहे ते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एंट्री करू शकता आणि बॅलन्स किती आहे ते देखील त्या ठिकाणी चेक करू शकता। आता बघा, बऱ्याच शेतकऱ्यांची ई-KYC देखील या ठिकाणी पेंडिंग आहे। ई-KYC पूर्ण नसल्यामुळे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अनुदान रोखण्यामध्ये आले असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। जर ई-KYC करताना अडचण येत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फार्मर आयडी देखील काढू शकता। आता बघा, या ठिकाणी फार्मर आयडी काढण्यासाठी गावातील तलाठी यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता। त्यानंतर CSC केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ई-KYC देखील करू शकता। म्हणजेच की आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल किंवा रब्बी अनुदानाकरिता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याच्या ठिकाणी सांगण्यामध्ये आले होते। आता बघा, ज्या शेतकऱ्यांकडे या ठिकाणी फार्मर आयडी आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत आहेत। आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे मात्र त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत। याचं कारण काय आहे तर शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी मध्ये या ठिकाणी चूक आहेत, म्हणजेच की त्यांचं नाव या ठिकाणी सेम नसेल, म्हणजेच की त्यांच्या नावामध्ये तफावत देखील असू शकते। अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे जे फार्मर आयडी आहे किंवा तुमचा आधार कार्ड घेऊन तुम्हाला तलाठी यांच्याकडे जावं लागणार आहे, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता। आता सरकारने या ठिकाणी काय सांगितलं आहे तर अनुदानाच्या लाभासाठी फार्मर आयडी या ठिकाणी सरकारने अनिवार्य केला आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही तर अशा शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे तर अशा शेतकऱ्यांना ई-KYC करण्याचे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे। पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, जर तुमच्याकडे या ठिकाणी फार्मर आयडी नसेल तर तुम्ही ई-KYC करा। जर ई-KYC करताना तांत्रिक अडचण समोर येत असेल तर तुम्ही फार्मर आयडी काढा आणि फार्मर आयडी काढण्यासाठी तुम्ही संबंधित गावातील तलाठी यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यानंतर CSC केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ई-KYC देखील त्या ठिकाणी पूर्ण करू शकता। अशा पद्धतीचे काही कामे करण्याचे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे आणि ही कामे केल्यानंतर तुमच्या खात्यावरती 100% त्या ठिकाणी पैसे जमा होतील। अजून साधारणतः 10 दिवस या ठिकाणी पैशांचे वाटप होणार असल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। जर आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील, जर उद्या जमा झाले नाही तर परवा दिवशी होतील आणि या 10 दिवसांच्या आत जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर त्या ठिकाणी तुम्ही कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा, तहसीलमध्ये जाऊन तुम्ही तलाठ्याशी देखील त्या ठिकाणी संपर्क साधू शकता। अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पुन्हा एकदा या ठिकाणी जर बघायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि या ठिकाणी रब्बी अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि पीक विम्याची देखील रक्कम लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। जर तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जर जमा झाले नसतील तर येत्या 10 दिवसांच्या तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा होतील आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे, रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये काही जिल्ह्यांची अपडेट बघितली आहे, त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी फक्त या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुमच्या जिल्ह्याची अपडेट बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।